हॅलो, नमस्कार. चला तर आज मी डायरेक्ट व्लॉगला सुरुवात करते. तर आज मला जायचं होतं डी-मार्टमध्ये आणि मला लक्षातच आलं नाही, की ही बॅग मी ते ट्रॉलीला अडकवायचं सोडून मी अशीच तिथं घेऊन फिरत होते. नंतर मला शेवटी लक्षात आलं. तर मी इथं साहित्य घेतलं घरात जे लागतं तो बाजार घेतला, तांदूळ वगैरे घेतले सगळे आणि बाकी जे काही गोष्टी होत्या प्लास्टिकमध्ये त्या देखील घेतल्या आणि हो, मला या बरण्या घ्यायच्या होत्या. त्यासाठी मी खास डी-मार्टमध्ये गेले होते. आणि घरी आले तर मिस्टरांची अचानक अशी ऑर्डर आली की बिर्याणी हवी त्यांना. मग तिकडून आल्यानंतर पटपट जे साहित्य घरी अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये मी छान अशी बिर्याणी करायला घेतली आणि एवढी गडबड होती मला की त्यात मी शूट काही घेतलं नाही. जे काही माझं प्रिपरेशन झाल्यानंतर थोडा मला वेळ मिळेल तसं मी थोडं शूट घेतलं. तर इथे बघा हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे, शिजत आहे आणि इकडे आपला बिर्याणीचा अखंड बासमती जो तांदूळ मी वापरते तर तो तांदूळ देखील इकडे उकडत आहे. तर तांदूळ उकडेपर्यंत इकडं चिकन देखील आपलं शिजून होतं. तर सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर हे जे पातेलं आहे ह्याच्यामध्ये मी ते आपले थर लावणार आहे बिर्याणीचे आणि तो जो तवा आहे तो मी प्रीहीट करायला ठेवला आहे आणि इथे मी खाली आता बिर्याणीचे थर लावत आहे. तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर ज्यांनी बघितले नाही त्यांना मी सांगते की आधी आपण चिकनचा थर लावतो, त्याच्यानंतर पुन्हा एकदा भाताचा थर लावून घेतो, त्याच्यानंतर पुन्हा परत चिकनचा थर लावून घेतो आणि मग शेवटी आपण पुन्हा भाताचा थर लावून घेतो. आणि हे सगळे थर लावताना त्याच्यावर आपण कोथिंबीर, पुदिना आणि जो काय आपण फ्राय केलेला कांदा असतो तो कंटिन्युअस टाकायचा थरांवरती, म्हणजे ना एकदम अस्सल बिर्याणी लागते. तर इथे आम्ही सगळं प्रिपरेशन केलं. वरती मी तवा ठेवलेलाच आहे. तर यामध्ये मला थोडीफार मदत मिस्टर देखील करत होते आणि धन्वीत देखील मला मदत करत होता, कारण की बिर्याणी असं काम आहे की ते एकट्याने होत नाही, मदत ही घ्यावीच लागते. आणि आमच्या तिघांनाही आम्हाला खूप बिर्याणी आवडते, मला तरी प्रचंड आवडते बिर्याणी. त्यामुळे इथे सगळी तयारी केली आणि बिर्याणी जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा आपण 10 मिनटं हाय फ्लेमवर ठेवायची. म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते मी. 10 मिनटं हाय फ्लेमवर ठेवायची आणि तिथून पुढचे 20 मिनटं ना मीडियम किंवा स्लो फ्लेमवर ठेवायची आणि चांगली ती व्यवस्थित पॅक करून तिला चांगला असा दम द्यायचा. आपली बिर्याणी एवढी भारी होणार की तुम्ही मला अशा प्रकारे जर केली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं सगळं झाल्यानंतर माझ्या ज्या बरण्या आहेत ना घरच्या, ज्या आपण किचनमध्ये यूज करतो, तर त्या बरण्या वापरून मला 6 वर्ष झाली आणि त्यांना काहीही खराबी झाली नव्हती. फक्त काय झालं होतं की स्वयंपाक करताना आपण जेव्हा त्या खाली घेतो तर त्या थोडीशी आपली हे आहे ना फ्लेमची जरा धग लागून त्या थोड्याशा आताशा गेल्या होत्या आणि जे त्यांचं टोपण आहे त्याचे जे लॉक आहे ते लॉक थोडे खराब झाले होते. आणि ते बघा, मला गडबडीमध्ये हे देखील सुचलं नाही की हे प्लेट आहे ती मी उलटी करून ठेवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती कळशी आहे ती व्यवस्थित बसेल. हे पण माझ्या लक्षातच आलं नाही गडबडीत. मग यांनी मला सांगितलं ती उलटी कर म्हणजे ती प्लेट व्यवस्थित बसेल. तर बघू शकताय बिर्याणी छान अशी तयार झालेली आहे. बघितल्यानंतरच आपल्याला कळतं की त्याची टेस्ट कशी असणार आहे, म्हणजे मला तरी कळतं. जे स्वयंपाक जेवण जे काय आपण बनवतो ते बघितल्यानंतरच कळतं की हे कसं झालेलं आहे आणि याची टेस्ट कशी आहे. तर बिर्याणी इथे मी धन्वीतला त्याच्या पप्पांना दिली. तर त्यांना देईपर्यंत मी बाकीची कामे देखील करत होते, कारण की बिर्याणी करताना मी कशी झाली सांग लवकर. खा आधी, थोडीशी घे, गरम आहे थोडी घे आणि खाऊन सांग. आवडली? तर बघा आता माझी बिर्याणी वगैरे सगळी करून झालेली आहे. मी तुम्हाला नंतर फुल व्हिडिओ दाखवेनच बिर्याणीचा. आणि मी सांगितलेलं की मी जे काही डीमार्टमधून आणलं आहे ते मी आता सगळं, म्हणजे ज्या काय मी त्या बरण्या आणलेल्या आहेत त्यात मी आता सगळं साहित्य भरणार आहे आणि ते मी दाखवेनच तुम्हाला. तोपर्यंत इकडं धन्वीत बघा खेळून आलाय. हात करा. तो खेळून आला कारण की आजपासून शाळेला सुट्टी आहे आणि उद्यापासून असा दंगाच असणार आहे त्याचा. अभ्यासापासून एक 4 दिवस त्याला सुट्टी आम्ही देणार आहोत आणि 4 दिवसानंतर पुन्हा त्याचा सुट्टीचा अभ्यास आम्ही चालू करणार आहोत. तर चला आता मी सगळं डीमार्टचं जे साहित्य आणलेलं आहे ते भरून घेते.
तर जर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असेल स्किप न करता, तर खरंच तुमचे मनापासून आभार. आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करून त्यावरील ऑल हा ऑप्शन दाबा. आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि माझे जे काही प्रयत्न आहेत त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करा. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. नवनवीन व्हिडिओ असे येत राहतील, 1 दिवस आड 2 दिवस आड, जसे मला वेळ मिळते तसं मी करते. मी शूट वगैरे करून ठेवते, पण एडिटिंगला वेळ लागतो आणि तोच वेळ मला मिळत नाही. त्यामुळे माझ्या व्हिडिओला लेट होतो. कारण की एडिट करायला बसले की 2 ते 3 तास सहज जातात. त्यामुळे माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि मला असंच तुमचा सपोर्ट हवा आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या आधी पुन्हा एकदा माझे व्हिडिओ जर नवीन कोणी बघत असतील तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे एकदा बघून घ्या. मी या बरण्या नवीन अशा आणलेल्या आणि ह्या अशा लावून घेतल्यात. तर छान वाटलं ना? तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.